आपण माकडासारखं फळं खातो, उंदरासारख्या बिया खातो, बगळ्यासारखे खेकडे किंवा मासे खातो, वाघासारखं रानडुक्करे मारून खातो, रानडुकरासारखे कंदे उकरून खातो. असं विविध प्रकारचं अन्न माणूस खातो. आणि हे सगळं अन्न पहिलं जे होतं हे सगळं आपल्याला जैवविविधतेने दिलेलं आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगनी अँटीबायोटिक शोधलं, ते एका बुरशीपासून आलं. ती बुरशीच काही कारणाने नामशेष झाली असती तर काही अँटीबायोटिक आलं नसतं, ना अँटीबायोटिक आलं नसतं, ना त्याचा उपयोग लक्षात आला असता, ना दुसऱ्या महायुद्धात जेवढे लोकांचे जीव वाचले असतील त्या अँटीबायोटिकमुळं. आणि सगळी कशी मेडिकल फील्डच बदलून टाकलं ना अँटीबायोटिकच्या शोधानं. हे सगळं काहीच झालं नसतं. ह्या सगळ्या आपण बिल्डिंगा बांधतोय आणि मोठी उभी स्ट्रक्चर तयार करतोय, त्या क्लिफशी जास्त रिझेम्बलिंग आहेत. आणि त्यामुळं आपल्याकडं जो कबुतरांचा त्रास पुण्यात आहे, कारण त्यांना ती हॅबिटेट एकदम सुटेबल आहे. आणि किंवा सरडे आपल्याकडं सरडे नाही, पाली घरात असतात एवढ्या मोठ्या संख्येत. त्या कारण उभ्या स्ट्रक्चरला ते एकदम व्यवस्थित ॲडॅप्ट झालेले आहेत. शेतकरी माणूस झाल्यावर त्याचे तोटेही झाले. हरारी तर फार अगेन्स्टच आहे. तो म्हणतो की शेती हा माणसाचा सर्वाधिक मोठा मूर्खपणा आहे आतापर्यंतच्या. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे द मुक्त मुक्षो म्हणजेच स्टॅट्सच्या या खास एपिसोडमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय होतं, शाळा सोडल्यानंतर आपण कधी सायन्सबद्दल फारसं बोलत नाही ना, की म्हणजे जे टिपिकल सायन्स बॅकग्राऊंडचे सोडल्यास हे आम्ही कॉमर्सवाले आर्ट्सवाले आपण सायन्स कधी फारसं बोलत नाही. आणि काही विचारायचं म्हणलं तरी लाज वाटते, म्हणजे प्रश्न काय विचारायचा इथून लाज वाटायला सुरुवात होते. म्हणून आज खास घाट घातला आम्ही. आपल्यासोबत आहे डॉक्टर मंदार दातार, आघरकर इन्स्टिट्यूटमधून आपल्याकडे आलेत ते. आणि आपल्यासोबत सायन्स आम्हाला आमच्यासारख्या पोरासोरांना जरा सायन्स सिम्प्लिफाय करून सांगणार आहेत, की दोन बावळट पोरांना सायन्स शिकून सांगणार होतो, सायन्स समजावून सांगणार होतो. मूर्खांसाठी सायन्स, त्यानंतर मूर्ख आम्ही आहोत. हाय मंदार दादा. हॅलो मंदार दादा, ते अचानक एक वेगळं प्रेशर टाकलंय आम्ही. नाही, मी फक्त बायोलॉजीबद्दल बोलणार आहे, जैवविविधता. बाकीचं सायन्स आपण बोलूयात, पण आज आता जैवविविधतेवर आपण सिमेंट ठेवूयात. येस. हे बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. इथून आम्हाला हात धरायची गरज आहे. साधी व्याख्या सांगायची झाली ना, तर आपल्या भोवती जे काही आहे विविधता आहे, आपण इथून चालत 10 मिनटं चालत गेलो तर जी काही विविधता वनस्पतींची, प्राण्यांची दिसेल, कीटकांची दिसेल, कदाचित त्याच्यामध्ये मायक्रोब्स, सूक्ष्मजीव असतात, बुरशा असतात. हे कधी हे चर्चेला येत जात नाहीत. म्हणजे बुरशाविषयी कोणी बोलत नाही, सूक्ष्मजीवाविषयी कोणी बोलत नाही, वनस्पती प्राणी यांच्याविषयी बोललं जातं. तर हे सगळे म्हणजे जैवविविधता आहे. पण मला सांग, काय म्हणूया, तो ऑफकोर्स शाळेत बेसिकताबद्दल आपण शिकलोय बऱ्याच अंशी. कसे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आहेत, ते म्हणजे त्यांच्या ते आहेत म्हणून आपलंही अस्तित्व आहे. तर असा इतका छोटा ऑर्गॅनिझम, इतका छोटे मायक्रोब्स आपल्यासाठी का महत्त्वाचं आहेत? आणि आता ज्या वेळेस आपण शहरात राहतो, आपण काय म्हणूयात शाळा वगैरे शिक्षण झाल्यानंतर खरं तर मला वाटत नाही मला खरं तर सायन्स आणि माझी गाठभेट कधी होते की नाही. पण खरं तर आपण त्या वातावरणातच असतो, तिथेच वावरत असतो आणि रोज सेकंदाला आपला त्याच्याशी संबंध असतो. तर माझा आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय संबंध आहे खरं तर? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत कळीचा मुद्दा म्हणता येईल असा आहे की विविधता जी आहे, विविधता आपल्या आसपासची बायोडायव्हर्सिटी त्याचा भाग होत. हे मुळात आपण विसरून गेलो. आपण एकदा स्वतःला वेगळं केलं त्याच्यापासून की हे सगळे जे सजीव आहेत ना, की मला लक्षात येत नाही, पण त्याचाच भाग आहोत आणि त्याच्यातूनच उत्क्रांत होऊन आलेलो आहे. आता इथपर्यंत जे पोचलो आहे, कधी काळी त्याचाच भाग होतो आणि कधी काळी एखादा जेलीफिश असेल, एखादा मासा असेल किंवा एखादा वनस्पती असेल, ह्याचा जेवढा आसपासच्या पर्यावरणावर प्रभाव पडत असेल तेवढाच प्रभाव पडणारा साधा प्राणी होतो. हे एकदा लक्षात घेतलं की त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आपण कायम स्वतःला आयसोलेट करून बघतो. वेगळं बघायची सवय लागली आहे. कारण आपल्याला कसं होतं की होमोसेपियन्स आपण म्हणतो. हे म्हणजे आपलं शास्त्रीय नाव आहे माणसाचं. आणि आपण विनय सगळा बाजूला सारून स्वतःला शहाणा माणूस असं म्हणून घेतलं त्या नावामध्ये, डेफिनेशनमध्ये होमोसेपियन्सच्या. तर सेपियन्स म्हणजे शहाणा माणूस असं आपण म्हणतो. आणि शहाण्या माणसाला काय झालं, हे होमो जातीचे कुठले भाऊबंद आपल्या आसपास नाही आहेत. बाकीच्या सगळ्या माकडांमध्ये बघितलं तर आपल्याला 10 प्रकारची माकडं सापडतील एका जीनसमध्ये. आम्ही त्याचं क्लासिफिकेशन थोडंसं करतो. एक फॅमिली असते, मोठा ग्रुप असतो, मग जीनस असते, मग स्पीसीज असते. तर त्या जीनस म्हणजे आपले
त्या अलाइड स्पीसीजमध्ये शेजारच्या स्पीसीजमध्ये सख्खे भाऊ असतात, चुलत भाऊ असतात, मग आणखीन लांबचे चुलत भाऊ असतात असं आपण म्हणतो ना, तशी एक वंशावळ त्याची असते. तर या होमोमधले कोणीच नसल्यामुळे माणसाला पहिल्यापासून वाटत आलं आहे की आपणच वेगळे तयार झालेलो आहोत आणि त्यामुळं हा आपला भाग आहे किंवा हे आपलं म्हणजे त्याच जीवसृष्टीतून आपण आलेलो आहे आणि त्याचाच भाग आहोत, त्याच्यातून उत्क्रांत आलो आहे, पटकन सहजी ॲक्सेप्ट केलं जात नाही. त्यामुळं हा कदाचित प्रश्न असेल. पण किती जाती असतील असं जर विचारलं तुम्ही मला तर मी म्हणेन 16 लाख प्राणी वनस्पतीच्या नोंदल्या गेलेल्या जाती आहेत. 16 लाख 16ही नाहीत माहिती. आणि त्यातल्या 3 लाख फक्त मी जो अभ्यास करतो ज्या गटाचा वनस्पती सपुष्प वनस्पतींच्या जाती आहेत. आणि हे फक्त आत्तापर्यंत कॅटलॉग्ड म्हणतो ना की नोंदल्या गेलेल्या जाती आहेत, नोंदल्या गेलेल्या. आणि एस्टिमेट किती असतील तर अजून 70-80 लाख जाती नक्कीच सापडतील वनस्पती, प्राणी, बुरशा आणि यांच्या. आणि ह्याच्यामध्ये उतरंड अशी आहे जे सगळ्यात मोठे आहेत ना, हत्ती बित्ती अलाइड याचे सगळे नोंदलं गेलेले आहे जगातून. आणि जेवढं आपण सूक्ष्माकडे जाऊ तेवढं नोंद कमी झालेली आहे. बुरशा आपल्या आसपास किती असतील काहीच माहिती नाही. वनस्पती मी सांगू शकेन की पुण्यात एवढ्या वनस्पती आहेत किंवा महाराष्ट्रात एवढ्या वनस्पती आहेत. आता महाराष्ट्रात सुमारे 4000 सपुष्प वनस्पतींच्या जाती आहेत, भारतात 19,000 जाती आहेत आणि जगात 3 लाख मी म्हणलं तसं. तसं तुम्ही सूक्ष्मजीवांकडे गेलात ना, बॅक्टेरियामध्ये गेलात, व्हायरसेसमध्ये गेलात आणि बुरशांमध्ये गेलात तर आपल्याला खात्रीनं काही सांगता येत नाही कारण त्याची नोंदच झालेली नाही आहे. एवढा अभ्यासच नाही झालेला. अभ्यासच झालेला नाही अगदीच. बापरे. वाव. पण ते किती महत्वाचं म्हणजे आता काय म्हणूयात, ऑफकोर्स हे सगळे वनस्पतींच्या एवढ्या प्रजाती आहेत आणि त्यांची नोंद आहे, पण या गोष्टींची नोंद नसणं याने काही फरक पडतो का? म्हणजे काय बेटर आत्ता आपल्याला माहिती असती जर आपल्याकडे हा डेटा अवेलेबल असता मुळात? तर बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडला असता. एकतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माणूस हा जो प्राणी आहे त्याला जैवविद्येनं पृथ्वीवर स्थिर व्हायला मदत केलेली आहे. वाव. कसं काय? म्हणजे आता आपण 3 भाग पाडतात आपल्या माणसाच्या हिस्ट्रीचे जर पाडायचे झाले थोडक्यात. वेगवेगळ्या प्रकारे लोक अभ्यास करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्गीकरण शक्य होतं, पण 3 मुख्य भाग पाडतात. एक म्हणजे पहिले 2 लाख वर्षापूर्वी आपली होमोसेपियन्स जात आली. त्यानंतर 70,000 वर्षांपूर्वी आजपासून एक फार महत्त्वाची क्रांती माणसामध्ये झालेली आहे. त्याला बोधक्रांती असं म्हणायचं किंवा कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन असा पर्यायी शब्द आहे. त्या कॉग्निटिव्ह रेव्होल्युशननी काय झालं त्याचं खूप इंटरेस्टिंग भाग आहे की कसा माणूस एकतर मी मगाशी म्हणलं तसं अगदी कुठल्याही एखाद्या क्षुल्लक प्राण्यासारखा आसपासच्या वातावरणावर प्रभाव न पाडणारा, असं माणसात काहीच गुण नाही आहे की हत्तीसारखा तो दिमागदार आहे, वाघासारखा रॉयल आहे, असं काही दिसण्यातलं काही नाही आहे. आणि कर्तृत्वान काय आपल्याकडे मोठे सुळे आहेत किंवा काही असं आपण गरुडासारख्या पंख्यात वर जाऊ शकतो, देवमाशासारखी अफाट शक्ती असं काहीच नाही आहे. तर अगदी सर्वसाधारण माणूस होता. या कॉग्निटिव्ह रेव्होल्युशनमध्ये 70,000 वर्षापूर्वी काय झालं, एक असं म्युटेशन झालं, त्याला ट्री ऑफ नॉलेज म्युटेशन असं म्हणतात. ते म्युटेशन म्हणजे एक अशी आपल्या जो DNA असतो ना त्याच्यामध्ये एक काहीतरी चूक होते आणि चूक झाल्यामुळं तो जो प्राणी असतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतात आणि बदल झाल्यामध्ये असे अनेक म्युटेशन होत राहतात. ज्या बदल झालेल्या म्युटेशननी त्या DNA मधल्या बदलामुळं जर त्याला ती परिस्थिती जास्ती तगून राहायची शक्यता वाढली, क्षमता वाढली तर ते म्युटेशन सिलेक्ट होतं, ते पुढच्या पिढीत जातं. आणि एखाद्याने झालं नाही, समजा एखादं म्युटेशन असं झालं की त्याला काही फरकच पडला नाही त्या सजीवाला, तर त्याचा काही मोठा फरक पडत नाही. पण फायदा झाला तर तो टिकून राहतो, तोटा झाला तर नामशेष होतो. असं ते उत्क्रांतीचं सृष्टीचं चक्र चालत राहतं, ज्याला नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती होत राहते. तर या ट्री ऑफ नॉलेज म्युटेशनमुळं आपली नंतर हळूहळू भाषा विकसित झाली आणि भाषा विकसित झाल्यानंतर एकमेकांना माहिती देऊ शकलो आपण, कम्युनिकेट करू शकलो. तर ते ट्री ऑफ नॉलेज म्युटेशन होतं. ते कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन फार महत्त्वाचं रेव्होल्युशन 12,000 वर्षापूर्वी पूर्वी ॲग्रिकल्चर रेव्होल्युशन झालं, कृषी क्रांती झाली. की हा जो संकलक होता, शिकारी संकलक माणूस होता, हंटर गॅदरर, जो आफ्रिकेच्या सवानामध्ये फिरत होता शिकार करत आणि गोष्टी गोळा करत, तो एकदम शेतकरी झाला. एका रात्रीत अर्थात हे झालं नाही, पण तो झाला. हे दुसरं रेव्होल्युशन, दुसरी महत्त्वाची स्टेप माणसाच्या इतिहासातली. आणि गेल्या 500 वर्षापूर्वी झालेली 300 वर्षापूर्वीचं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, त्याच्या आधी थोडं 100-200 वर्ष झालं तर वैज्ञानिक क्रांती, ज्ञानाचा विकास झाला. ते महत्त्वाचे जे आहेत ना त्याच्यातल्या पहिल्या ह्याच्यामध्ये
जो हंटर गॅदरर आपण होतो, संकलक होतो, तेव्हा आपली ग्रेट रिफ्ट व्हॅली टांझानिया हे आपलं मूळ प्रदेश. तेव्हा मला कोणी तुमचं गाव कुठलं मूळ विचारलं तर मी ग्रेट रिफ्ट व्हॅली टांझानिया असंच लोकांना सांगतो. झालं डायरेक्ट. तर तिथून आपण प्रवास सुरू केला आणि एक छोटीशी कुर्ण होती, अशी कुर्ण पाहिजेत माणसाला की तो आता 4 पाय सोडून पाय त्याच्या प्रायमेट्समध्ये झालेला आहे, तो 2 पायावर उभा राहिला आहे, तर त्याला लपूनही राहता येईल आणि आपल्या जर शिकार करायचे असे प्राणी दिसतील अशी गवताळ कुर्ण एकदम सुयोग्य होती. आणि आपण नॅशनल जिओग्राफिकवर वगैरे बघतो खूप प्राणी त्या सगळ्या कुरणात आफ्रिकेच्या 4-5 फूट उंच गवत एवढ्या मोठ्या गवतामध्ये आपण आताही बघतो प्राणी बागडत असतात आणि सगळे गवतं आहेत. तर त्याच्यामध्ये मग तो शिकार करून राहायचा आणि अनेक प्रकारच्या अन्नावर तो अवलंबून होता. म्हणजे मी आता सोमवारी सकाळी म्हणतात त्या सोमवार बिमवार काही भानगड नव्हत्या, पण दिवशी सकाळी शिकार केली, ती 2 दिवस मला खायला पुरली माझ्या टोळीला किंवा माझ्या फॅमिलीला. त्यानंतर बुधवारच्या सकाळी मी जंगलात गेलो आणि मासे मारले, ते खाल्ले. संध्याकाळी काही मशरूम गोळा केली, ती खाल्ली. दुसऱ्या दिवशी ती काही फन्स उगवले त्याची भाजी खाल्ली. त्याच्यानंतरच्या दिवशी आपण संध्याकाळी बिया गोळा केल्या, त्या खाल्ल्या. असं विविध प्रकारचं अन्न आपण खात होतो आणि त्या अन्नातून आणि निरीक्षणातून त्याला औषधी वनस्पती कुठल्या, खायच्या वनस्पती कुठल्या हे कळायला लागलं. आणि गमतीदार भाग असा की या दरम्यान आपल्याला आगीवर कंट्रोल करता आलं आणि कुठल्याही बाकीच्या प्राण्याच्या माणसाचं जीवित त्याच्यात फरक की आपण कंट्रोल करू शकतो एखादी गोष्ट. की गरुड हा कसा माहिती आहे की गरम हवेचे जे प्रवाह असतात ना त्याच्या आधाराने तो वर जाऊ शकतो, पण तो गरम हवेचे प्रवाह निर्माण करू शकत नाही, स्वतःला पाहिजे तसे मॅनिप्युलेट करू शकत नाही. माणसाने आग मॅनिप्युलेट केली आणि अन्न शिजवायला लागला आणि अन्न शिजवायला लागल्यानंतर लोकांनी अभ्यासाचा केलेला आहे. 2 महत्त्वाचे फरक त्याच्यामध्ये झाले. ते म्हणजे केमिस्ट्री तर बदलली, अन्न पचायला एकदम सोपं झालं आणि त्याची बायोलॉजीही बदलली. म्हणजे त्याच्यातले जे मायक्रोब्स होते जे आपल्याला पोटात जाऊन कदाचित उद्या रोग झाला असता आणि ते एकदम शिजवल्यामुळं ते सगळे नष्ट झाले आणि जास्ती दिवस जगू शकलो. लोकांनी असंही कोरिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे की मोठ्या आतड्याची लांबी आपली कमी झाली कारण पचवायची क्षमता, शिजवलं मी मुख्य अन्न आणि शिजवलं की पचायला सोपं आणि त्याच्यामुळं मोठ्या आतड्याची क्षमता कमी झाली तशी ब्रेनची वाढायला लागली. असं कोरिलेशन अभ्यासकांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. मोठा रिसोर्स मॅनेजमेंट केलं कारण शेवटी ऊर्जा आहे ना ती कशी वापरली जाते याचे ते ब्रेन सगळ्यात जास्त ऊर्जा कंझ्युम करतो. इतकं की आपण झोपलेलो असतो ना 25% ऊर्जा आपली जी असते ती ब्रेनला जाते. तेव्हा झोपून काय करतोयस माझा आई जेव्हा म्हणते तेव्हा मी म्हणतो 25% ब्रेनला जाते. एवढं खातोच त्याचं कुठं जातं ते तर मी सांगत उठतं तरी थकवा येतोय. तर ह्या एकदा आगीचं गणित जमलं ना माणसाला की मग आपण कसे प्राणी आहोत बघ, की आपण माकडासारखं फळं खातो, उंदरासारख्या बिया खातो, बगळ्यासारखे खेकडे किंवा मासे खातो, त्यानंतर वाघासारखं रानडुक्करे मारून खातो, रानडुकरासारखे कंदे उकरून खातो, एखाद्या सरड्यासारख्या मुंगळेही खातो. असं विविध प्रकारचं अन्न माणूस खातो आणि हे सगळं अन्न पहिलं जे होतं हे सगळं आपल्याला जैवविविधतेने दिलेलं आहे. काय सुंदर उत्तर दिलं. अचानक मला माझ्या इंटेस्टाईन बद्दल कौतुक वाटायला लागलं की तू ने कुर्बान किया मेरे ब्रेन के लिए असं. म्हणजे बाकी कोणताच प्राणी जर बघायला गेलं आता तो म्हणतो त्या मिश्राहारी आणि ही सगळी विविधताच होती आणि ती विविधता वापरून आपण मी म्हटलं तसं सगळं आपलं पहिलं सगळी उत्क्रांती झालेली आहे ना ते कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन नंतर टोळ्या झाल्या असतील, हे झालं असेल, हे सगळं हे अन्न आणि ते शिजवता येणं आणि इतकी विविधता आपल्या आसपास आहे. आणि मग माणसाच्या टोळ्या काही हवामानात बदल झाले आणि 12,000 वर्षापूर्वी असं मानतात की त्या उत्तरेकडं गेल्या आणि आता ग्रेट रिफ्ट व्हॅली सोडली आहे, आपण मूळ गाव सोडून आलेलो आहे आणि दुसरीकडे आपल्याला उत्तम माणसाला जागा सापडली. आपल्याला म्हणतोय म्हणजे मी माणसाला अशा दृष्टीनं की त्याला फर्टाईल क्रिसेंट असतात, आत्ता आपण दिलेलं नाव आहे की सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश. म्हणजे आता इराण आणि सिरिया, टर्की वगैरे पहिला गहू, एक्झॅक्टली. तर तिथे एक टायग्रीस आणि युफ्रेटस नावाच्या नद्यांच्या मध्ये एक सुपीळ गाळाचं चंद्रकोरीच्या आकाराचं खोरं होतं. तर तिथं बरीच विविधता होती भूरूपांची, त्यामुळे वेगवेगळ्या हॅबिटॅट्स होत्या, वेगवेगळ्या वनस्पती होत्या आणि फार महत्त्वाची ती अशी जागा आहे जिओग्राफिकली सुद्धा की ती आफ्रिका आणि एशियाचा पूल असल्यासारखी आहे. तिथं पहिल्यांदा माणसानी शेतकरी तो झाला आणि शेतकरी झाल्यावर पहिलं बार्ली जे आहे, गहू जे आहे
ते खाद्य हे पीक पहिल्यांदा माणसाने तिथं माणसळवलं. त्याबरोबर अनेक प्राणी माणसळवले की प्राण्यांचा वापर करून आपली शेती कशी करता येईल. तर हे हंटर गॅदर स्टेजनंतर हे फार महत्त्वाचं रेव्होल्युशन आलं आहे. आम्ही आमच्या संस्थेमध्ये हे गव्हाचं अभ्यास करतोच आणि तो तिथपासूनचा गहू, ज्याला गहू म्हणणं म्हणजे आजकाल फक्त वनस्पतीशास्त्राचे अभ्यासकच त्या गवताला गहू म्हणतील, असं अगदी प्रायमरी स्टेजला तो गहू होता. तो आपण आत्ता इतका चांगला न्यूट्रिशन आणि चांगला गहू आलेला आहे. आम्ही संस्थेमध्ये त्याच्या नवनवीन जाती तयार करायचंही काम करतो. तर ती पहिली माणसळवली गेलेली प्रक्रिया की गहू माणसळवतोय माणूस किंवा प्राणी माणसळवतोय, ते बार्ली लावतोय, काही आसपासच्या आणखीन कलिंगड अगदी पहिल्या काही वनस्पती ज्या आहेत त्याच्यामधलं आहे, फिग्ज आहेत, असे खूप सगळ्या वनस्पती माणसांनी तिथं शेतात लावल्या. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की निसर्गतः काही म्युटेशन झाली. मी मगाशी म्युटेशनचा उल्लेख केला. तर निसर्गतः गवतांमध्ये काय होतं, आम्ही निसर्गात जेव्हा बघतो, मी गवतांवरच अभ्यास करतो, तेव्हा गवताच्या बिया तयार झाल्या की लगेच खाली पडतात. हां, आणि एका वेळी एका झाडाला कधीही सगळ्या बिया तयार होत नाहीत. पण अशी म्युटेशन झाली, ज्याला आम्ही एक सिंक्रनी असं म्हणतो, की इंडिव्हिज्युअल सिंक्रनी म्हणजे एकाच झाडावर एका वेळी सगळी फळं तयार होणं, आणि पॉप्युलेशन सिंक्रनी म्हणजे त्या अख्ख्या भागामध्ये, प्रदेशामध्ये सगळ्या गवतांना एकावेळी फळं येणं हे शक्य नाही निसर्गतः. काहीतरी बदल झाले, म्युटेशन झाले, त्याच्यामुळे असं चित्र दिसायला लागलं. आणि ती खरं त्या गवताच्या दृष्टीनं तोट्याचं होतं, कारण आज सगळी बिया आल्या, त्या पॉप्युलेशनला आजच आग लागली तर सगळंच बी गेलं, काहीच राहणार नाही. पण माणसांनी ते बरोबर निवडलं आणि ती पिकाखाली आणली. आणि सीड जे आहेत, मी गवताच्या म्हटलं, ग्रेन्स ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत म्हणतो, बी नसते ती, दाणे, तर ते दाणे झाडावरून पडायचे आणि एक एक तयार झालं की पडायचं. ह्याच्याऐवजी झाडावरच दाणे राहायला लागले. आणि झाडावर दाणे राहिल्यामुळे काय झालं, माणसाने ते नेमकं सिलेक्ट केलं. आपल्याला हार्वेस्ट करणं सोपं आहे ना. मी तुला सांगितलं की गवताच्या बिया वेचणं, ह्याला सांगितलं झाडावरून ओंब्यातून गहू काढ, तर तो त्याला जास्ती गहू मिळणार आहे तुझ्यापेक्षा. तर साधं गणित आहे. या दोन निसर्गात त्या गवतांना फायदेशीर नसलेल्या म्युटेशनचा माणसाने फायदा करून घेतला आणि स्वतःची शेती त्याच्यातून प्रगत केली आणि आपण शेतकरी झालो. वाव, केवढा स्वार्थी आहे माणूस ना. वाव, अर्थातच. आणि पण हे केवढं, हा अँगल मला कधीच माहित नव्हता. हे अशा पद्धतीनं शेतीचा शोध वगैरे लागला. आणि ते अर्थात एका रात्रीत झालेलं नाही की आज आपण झोपलो आणि उद्या सकाळी हिंदी चित्रपटात होतं ना की तो मोठाच होतो एकदम मुलगा. शेतीचा शोध नाही लागला त्याला, शोध नाही. शेती हळूहळू ह्याला हे काहीतरी एक उपजत गेली, उमज पडत गेली की हे माणसाळवता येईल, हे लावता येईल, हे करता येईल. पण शेतीच्या शोधामुळे किंवा शेतकरी माणूस झाल्यावर त्याचे तोटेही झाले. हरारी तर फार अगेन्स्टच आहे. तो म्हणतो की शेती हा माणसाचा सर्वाधिक मोठा मूर्खपणा आहे आतापर्यंतचा. वॉर आहे तो म्हणतो नेचरच्या एक्झॅक्टली, नेचरच्या अगेन्स्टही. आणि खूप वेळ मिळायचा ना हंटर गॅदरला, गप्पा, शिळोप्याच्या गप्पा मारायला, की थोडा वेळ सकाळी शिकार केली की 2 दिवस मग निवांत त्याच्यावर खाता यायचं आणि गप्पा बिप्पा, गॉसिपिंग बिसिपिंग करता येतं. शिळोप्याच्या गप्पा मारल्या असं व्हायचं. आता शेती झाल्यावर तुम्हाला दिवसभर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, त्याला लक्ष ठेवलं पाहिजे. आणि परत मुख्य हे की मग शेती करायची म्हणजे वस्त्या आल्या एकत्र. मग वस्त्या एकत्र आल्या की मायक्रोब्स वाढले, तुमचं रोगाचा प्रसार पटकन होणार. त्याच्यातून परत पीक तयार झाल्यावर लुटायला आलेले लोक, त्यांच्यापासून रक्षण करा. मग ते पिकं आपण आत्ता शहरामध्ये फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो तरी ते पोरकिडे कुठून उगवतात ते आपल्याला कळत नाही. आपल्याला कितीतरी तांदळाला लागतात, त्याला लागतात. तर त्या काळातल्या शेतकऱ्याला तर या किड्यांपासून आपलं अन्न वर्षभर जसे आहे ते साठवून केवढं कठीण होत गेलं असेल. ते सगळं करून आपण काय करू, पूर्वी खूप प्रकारच्या वनस्पतींवर अवलंबून राहायचो. समजा मी हंटर गॅदरर होतो आणि मी एक गव्हासारखा गवताचे दाणे बुधवारी खायचो, दर बुधवारी खाल्ल्यासारखे. त्या गव्हावर एक रोग पडला तर मला काहीच फरक नाही, मी आज गहू नाही खाणार तर दुसरं काहीतरी मासा मारून खाईन, शिकार करीन. पण जेव्हा शेती करायला लागलो त्याच्यावर रोग पडायला लागले, तेव्हा माणसाला असं झालं की त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग एकदम त्याच्यामुळं हे खूप मोठ्या प्रमाणात हे आले, फेमिन आले की खूप अख्खं पॉप्युलेशन उपाशी पडलंय, उपाशी राहिलंय, कारण सवय आपल्याला शेतीची झाली होती. हो बरोबर आहे. काल ते पडायला लागले एकदम सगळे. ही बायोडायव्हर्सिटी आता डे बाय डे मग कमी होत चाललेली असणार ना आता, कारण आपण झाडं कापतोय. आपण पूर्वी ज्या जमिनीवरती राहत नव्हतं त्या जमिनीवरती आता राहायला लागलोय, एक एक गोष्टी अल्टर करत चाललोय. तर मग ही बायोडायव्हर्सिटी कमी किंवा उलट मला असं वाटतं की बायोडायव्हर्सिटी सगळ्यात जास्त प्रमाणात आता एक्सप्लॉइट करत असतो ना आपण. आता
एक्सप्लॉइट करणं फार चांगलं, म्हणजे एक वेळ म्हणता येईल की त्याचा व्यवस्थित वापर करून, आता ही बाटली पाण्याची माझ्या उपयोगाची आहे, मी ती फेकून देणार नाही, तशी एखादी खात्रीने वनस्पतीतलं माहिती आपल्याला ही उपयोगी आहे, तर ती नामशेष होईल असं माणसांनी कधीच तो बदलणार नाही. तर एक्सप्लॉइट करणं किंवा त्याचं सस्टेनेबली युटिलाइज करणं वेगळं. आणि ज्या मी म्हणलं तसं अनेक वनस्पती प्राण्यांच्या जाती आपल्याला माहितीच नाहीत, पुरुषांच्या जाती, त्या हळूहळू नामशेष होत आहेत. हाच मोठा प्रश्न, कारण का माहिती नाही, त्याचा माहिती नाही, उपयोग माहिती नाही. वाव. हे आणि असा किती विचित्र आहे ना की आपल्याला माहिती नाही, म्हणजे त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत हिऱ्याची किंमत कळली नाही तोपर्यंत तो फक्त कार्बनचा तुकडा होता. अनेक त्याची उदाहरणं देता येतील की ही समजा एक रबर, अशी उदाहरण घेऊ आपण की ते परत म्हणलं तसं कोलंबस जेव्हा अमेरिकेला गेला त्यानंतर ह्या अमेरिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाचा आपल्याला शोध लागला. ते परत शोध लागणं, मग अशी शब्द आपल्याला कळलं की ते होतं. तिथं माणसं होती, ती माणसाचा आपण टिकाव अशा वातावरणातही आपल्याला टिकाव झालेला आहे किंवा आपण टिकून राहिलेलो आहे की तो सायबेरिया ते नॉर्थ अमेरिका कनेक्ट करणारा आईस ब्रिज होता. आणि त्याच्यावर पहिली माणसं त्या उत्तर अमेरिकेत मग दक्षिण अमेरिकेत पसरली. आणि आपल्या जगाला म्हणजे जुनं जग जे म्हणतात, आफ्रिका आहे, एशिया आहे, युरोप आहे, ऑस्ट्रेलिया, यांना काहीच माहीत नाही की असं काही खंड तिथं आहेत अस्तित्वात. आणि तिथं एक रबर नावाचं प्लांट होतं ब्राझीलमध्ये, त्याचं बोटॅनिकल नावच हिविया ब्राझिलेन्सिस म्हणून आहे. आणि त्या लोकांना, ते स्थानिक लोकांना माहिती होतं, ते त्यांचे जे कपडे काय वस्त्र असतील त्याच्यावर पावसाळ्यात कोट करून घ्यायचे त्या रबराच्या चिकाचा. चपलांवर, पायांवर एक आपण कसं साचा तयार करतो ना, तसे साचे तयार करून घ्यायचे आणि त्याचं चप्पल करून वापरायचे, शूज करून वापरायचे. तर ते झाड समजा काहीच उपयोगी नाही आहे म्हणून त्याची काय जी पहिली सगळी झाडं तिथल्या लोकांनी तोडून टाकली असती, तर एवढं महत्त्वाचा ही वनस्पती आहे हे ह्युमॅनिटीला कळलंच नसतं. काही कोलंबस जर अमेरिकेत गेला नसता आणि तिथून त्यांनी रबर, म्हणजे त्याच्यानंतर ज्यांनी कोणी रबर इकडे आणलं तर आता टायर्स नसते, काहीच फरक पडला असता. आणि बरीच आणखीन उदाहरणं आहेत. म्हणजे समजा त्या दक्षिण अमेरिकेतल्या लोकांनाही माहीत नसता याचा उपयोग आणि त्या स्पीसीज नामशेष झाली असती, तर मग प्रश्न झाला असता ना, असं झालं असतं. म्हणजे आपण काय हरवतोय, व्हॉट वी आर लुझिंग, हेच आपल्याला माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि नवनवीन गोष्टी सापडत राहतात. म्हणजे जैवविविधतेतून, उदाहरणार्थ हे उत्तर अमेरिकेतलंच आपण बोलतोय, तर मी एक आणखीन इंटरेस्टिंग उदाहरण देतो की आपल्याकडं जुन्या जगाचा एक फार महत्त्वाचा रोग ज्यांनी खूप पॉप्युलेशन माणसाची वर्षानुवर्ष कंट्रोल केली, ते म्हणजे मलेरिया. आपण डासांना काही उत्तर शोधू शकलेलं नाही अजून. तर त्या मलेरिया हा जुन्या जगाचा, ओल्ड वर्ल्डचा डिसीज होता. आणि ते न्यू वर्ल्डमध्ये जेव्हा गेले, अमेरिकेत गेले, तेव्हा एका धर्मोपदेशकाची गोष्ट आहे. आता ती गोष्ट आहे त्यामुळे जी गोष्ट रचणारांनी नंतर त्याच्यात किती मिरचा मसाला घातला आहे ते माहीत नाही, पण तो एक धर्मोपदेशक मलेरिया झाला आणि त्याच्यामुळे तो दुःखी झाला की फ्रस्ट्रेट झाला आणि तो गेला त्या इथं एका जंगलामध्ये आणि तो म्हणला आता आपण आत्महत्या करू, काही आयुष्यात अर्थ नाही वगैरे. अच्छा. आणि तो गेला एका डोहाखाली, तो थोडं पाणी पिला, म्हणला एक थोडा अर्धा तास झोप काढून मग आत्महत्या करू. प्रोकॅस्टिनेशन. झोप काढून. तर नंतर ते पाणी पिलं होतं त्यांनी त्या डोहातलं आणि मग तो जेव्हा उठून बसला तेव्हा त्याला खूप तरतरीत वाटत होतं. आणि तरतरीत वाटलं, त्याच्या लक्षात आलं की या पाण्यात काहीतरी गुण आहेत, म्हणून त्याने आणखीन ते पाणी पिलं. आणि इथं फार महत्त्वाचं का माणूस हा ही जाती, मी तर बघताना ही स्पीसीज आहे जगातली असंच बघितलं पाहिजे, बायोलॉजिस्ट असल्यामुळं ही जात इतरांपेक्षा वेगळी कशी आहे इथं कळतं. तर फक्त हे कोणीतरी, तो आता धर्मोपदेशक होता म्हणून हे कुठल्या तरी वरच्या शक्तीनं जे आपल्याला दिसत नाही, तिने मला वाचवण्यासाठी म्हणून त्याच्यात औषधी गुण उतरवलेत वगैरे त्या डोहातल्या पाण्यात, असा त्यांनी विचार केला असेल. पण त्याच्या जोडीनं अजूनही जो ऑब्जेक्टिव्ह विचार आहे की तिथे एका सिंकोनाचे झाड होतं, त्याची फांदी त्या झाडाची पडली होती त्या डोहामध्ये, त्याचे गुण उतरले असणार आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी ती साल जी आहे ती लोकांना खायला द्यायला सुरुवात केली आणि मलेरिया बरा करायला सुरुवात केला. त्या गंमत अशी आहे की आपण मराठीत गाणं आहे ना, प्रश्न आणि उत्तर असते शेजारी शेजारी शेजारी, तसं दरवेळी नसतं. तर हा रोग होता जुन्या जगाचा, ओल्ड वर्ल्डचा, आणि याची किल्ली होती नॉर्थ अमेरिकेमध्ये. त्याच्यामुळे आत्ताच्या कुठल्या प्रश्नाच्या किल्ल्या कुठं लपलेल्या आहेत हे आत्ताच आपल्याला सांगता येत नाही. किती भारी. म्हणजे मी आता विचार करतो, हरारे म्हणतो आपण ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर त्याची जैवविविधता संपवून टाकली, गेल्या 400 वर्षात ती
काहीतरी 4 लाखावरनं काही हजारांवरती आणली. मेगा एक्सटेन्शन झालेले मेगा एक्सटेन्शन झालं म्हणजे किती आपण किती किल्ल्या हरवून बसलोय. बरोबर आहे, अगदीच. आणि मी तर नेहमी असं म्हणतो की कुठलाही प्राणी आहे ना, त्याकडे तुम्ही हा वेगळा आहे असं बघूच नका. तो आपल्यासाठी काम करतोय. काय क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट अशी एक सध्या टर्म आहे ना, तो क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट आहे असं म्हणू. एका माकडाने एक फळ खाल्लं तर मला वाटतं वा छान क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट आहे. उद्या हे त्या माकडाच्या विष्ठेतून ते फळ पडणार, त्याचं एक झाड तयार होणार आणि आपण गाड्यातून सोडलेला कार्बन डायऑक्साईड ते झाड घेणार. मग ते माकड क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट म्हणायला काहीच हरकत नाही ना. असं बघितलं ना तर मग आपल्याला सगळं वाचवणं सोपं होईल. पण आता माणूस पण थोडा म्हणजे काय गेल्या काही वर्षामध्ये अवेअर झालाय ना आता. म्हणजे आता जसं आपण बोलत होतो की कसं माणसाने काही प्रजाती नष्ट केल्यात वगैरे, पण मला असं वाटतं की ते तेव्हा केल्या असतील अर्थात ज्यावेळेस त्याला त्याच्याबद्दलचं ज्ञानच नव्हतं, म्हणजे माहीत नव्हतं, म्हणजे अनाहूतपणे केल्या असतील. पण आता तो अवेअरनेस वाढलाय का, आणि त्याच्यामुळे काय, हाऊ डू यू सी दॅट? अवेअरनेस तर वाढलेलाच आहे गेल्या काही वर्षात झालेले, पण तो काही वर्गापुरताच मर्यादित आहे. एक मुख्य म्हणजे काय होतं की ह्या स्पीसीज ज्या आहेत, मी म्हणलो तसं, मोस्ट ऑफ देम दे कॅन टेक केअर ऑफ देमसेल्फ. एक झाडाचं उदाहरण घेऊ आपण. एक झाड वृक्ष आहे मोठा, 200 वर्ष जगणार आहे. तो दरवर्षी त्याला फळं फुलं येतात आणि लक्षावधी बिया तयार करतो. अशी तो 200 वर्ष बिया तयार करणार आहे. म्हणजे त्याचा जो काही कोड आहे त्याच्यात काय लिहिलेलं असतं, एवढं सगळं उद्योग कशासाठी करायचे, तर ते फक्त त्याची जागा पुढची पिढीतले एक झाड घेऊ शकेल. आणि एवढ्या सगळ्या बिया तो तयार करून ठेवतो. डार्विननी स्वतःच लिहिलेलं आहे की हत्तींची प्रजनन जेवढ्या गतीनं होत राहतं तेवढ्या गतीनं होत राहिलं आणि काहीच त्याच्यात बाधा आली नाही. तर एकावर एक हत्ती ठेवले तर चंद्राच्या निम्म्या उंचीपर्यंत हत्तीच होतील. एवढ्या स्पीसीज त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन असतं. पण बाकीचे बरेच फॅक्टर असतात की जे ते पुनरुत्पादन त्यांचं कंट्रोल करतात. पण निसर्गतः त्यांच्यामध्ये हा बॅलन्स असतो की किती बिया तयार होतील, त्यातल्या किती रुजतील, किती रुजल्यानंतर किती त्यातल्या 1 फूट होतील, किती 2 फूट होतील आणि किती एक ॲक्च्युली त्याचा मोठा वृक्ष तयार होईल, याचा एक बॅलन्स असतो. आता माणसाच्या हस्तक्षेपामुळं हे पुश होते की ह्याच्यावर परिणाम होतो की जो निसर्गाचा जो बॅलन्स आहे त्यांची एक संख्या मर्यादित ठेवायचा. म्हणून माझ्या ते विशेष प्रयत्न करायची जास्ती गरज आहे. जेव्हा ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला इकोसिस्टीमचा पार्ट असतो आणि अंदाजच येत नाही आपल्याला काय घडतंय आजूबाजूला, पण जेव्हा तुम्हाला एक्सप्लोर होतं की काहीतरी ते उलगडतं तेव्हा काय आनंद होत असेल ना. तो एक ब्रह्मानंदी वाव मोमेंट. वाव म्हणजे ब्रह्मानंदी टाळी अगदी जेव्हा काहीतरी असं ते करतोय आणि वाव, हे आय एम द फर्स्ट पर्सन टू नो दिस. बरोबर आहे. पण ते बहुतेक आता आसपासच्या लोकांना कन्व्हिन्स करण्यातच पुढचा सगळा वाव मोमेंटचा जो हे असतो की हे काहीतरी नवीन आहे. आम्ही गवताच्या काही नवीन जाती शोधल्या. आता मुळात गवताविषयी इतकं दुर्लक्ष लोकांचं. गवताच्या वेगवेगळ्या जाती असतात. मला हे जरा आणि मी म्हणलो वेगळं असतं गवत एकसारखं दिसतं. मगाशी म्हणलो तसं की ह्या गवताने आपल्याला सावरलेलं आहे की पहिली जी धान्य आहेत ती सगळी गवत आहेत. आपली आत्ताची धान्य आहेत ती सगळी गवत आहेत. त्या गवताने तुझं पोट भरलंय, तुझं भरलंय, माझं भरलंय म्हणून आपण इथं मारामारी न करता नीट बोलू शकतो. तर हे महत्त्वाचा भाग आहे. गवतामध्ये त्यांनी गवताळा रानं आहेत, त्यांनी सगळा हा कार्बन डायऑक्साईड आपण तयार केलेला शोषून घेतलेला आहे. आणखीनही अशा हॅबिटॅट आहेत जिथं असे आदिवासी आहेत. मी उदाहरणार्थ आम्ही जो कड्यांचा अभ्यास करतो तिथं दुसरं काही वाढत नाही, तिथं गवतं वाढतात. त्यामुळं त्या गवतांमध्ये मी म्हणलं तसं एखादी जर मी नवीन जात शोधली, आम्ही काही शोधल्या तर त्याची नावंसुद्धा तुम्हाला इश्शिमम नावाचं गवत आहे, ज्याचा आम्ही अभ्यास करतो. इश्शिमम. ते लक्षात ठेवणं हाच एक मोठा कामाचा भाग असतो. तर त्या इश्शिमममध्ये आम्ही नवीन जात शोधली तर ती इतर कोणाला फारशी त्याचं काय असणार आहे, ठीक आहे नवीन गवत, त्याच्या पलीकडं काय असं होतं. पण ते आमच्यासाठी एकदम मी म्हणलं तसं युरेका आणि मोमेंट असतो. मला हे खूप फॅसिनेटिंग वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी, गवत असेल किंवा हे असेल, आणि हे उद्या मिसआउट झालं तर काय, आपल्या हातात कुठला पॅन्डोराचा बॉक्स आहे हे माहितीच नाही. काहीच नाही. मी मगाच्याच उदाहरणाच्या पुढं कंटिन्यू करून सांगतो की ते अलेक्झांडर फ्लेमिंगनी अँटीबायोटिक शोधलं, ते एका बुरशीपासून आलं. ती बुरशीच काही कारणाने नामशेष झाली असती तर काही अँटीबायोटिक आलं नसतं, ना त्याचा उपयोग लक्षात आला असता, ना दुसऱ्या महायुद्धात जेवढे लोकांचे जीव वाचले असतील त्या अँटीबायोटिकमुळं. आणि सगळी कशी मेडिकल फील्डच बदलून टाकलं ना अँटीबायोटिकच्या शोधानं. हे सगळं काहीच झालं नसतं. ते एक बुरशी ती वाचली, ती त्या क्षणी प्रकट होती, तो काम करत होता आणि ती आली
म्हणून ते सगळं पुढचा इतिहास घडला ना. असे कित्येक इतिहासाचे ब्रँचेस जर आपण आता तोडत गेलो जे भविष्यात घडणार आहेत, तर मग आपण आपल्याच नुकसान करून घेतोय. पर्यायाने माणूस माणसाचं नुकसान करून घेतोय. आता आपण हेच बोलत होतो की कसा माणूस एका ठिकाणी होता आणि मग तो प्रवास करत गेला इकडून तिकडे आणि मग नवीन नवीन गोष्टी त्याला सापडत गेल्या. तसं आत्ता फार प्रवास नसला करत तरी आत्ता ना आपलं जे काय म्हणूयात स्थलांतर आहे, स्थलांतर आहे ते काय म्हणूयात, आधी खेड्यात असतो माणूस, खेड्यातनं शहरात येतो, शहरात मग आणखीन मोठ्या शहरात जातो, तिथून पुढे काय, म्हणजे हा जो एक सतत लूप लागलाय ना की आपल्याला सतत पुढे कुठेतरी जायचंय, पुढे कुठेतरी जायचंय. तर हाऊ डू यू सी दॅट इन टर्म्स ऑफ बायोडायव्हर्सिटी? मगाशी मी म्हणलं की स्थलांतर केलेलं आहे आणि मी म्हणलं तसं या तिन्ही रेव्होल्युशनमध्ये ॲग्रिकल्चर रेव्होल्युशनच्या आधीही आपण खूप स्पीसीजवर अवलंबून होतो. निसर्गाशी खूप जवळीक होती. अनेक जाती आपल्याला पाठ असायच्या, कारण ही विषारी वनस्पती खाल्ली नाही पाहिजे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं होतं. हे ज्ञान फार महत्त्वाचं होतं. किंवा ही वनस्पती माझ्या शेजारच्या टोळीतल्या शेजारच्या गुहेतल्या माणसाने खाल्ली, तो आज जिवंत आहे का नाही याच्यावरून मी ठरवणार होतो उद्या मी ती खाणार आहे का नाही. तर हे निसर्गाचं ज्ञान, कारण निसर्गाचा भागच होतो, हे हळूहळू कृषी क्रांतीमध्ये कमी झालं. आणि नंतरच्या सायन्स रेव्होल्युशन किंवा इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमध्ये तर शहरी आपण म्हणतो ना, तर ते त्यांचं तर आणखीनच कमी झालं आहे. कारण मला सगळं भाजी माझी विकत येते आणि मला खात्री आहे की ती भाजी मला खाऊन बघायची गरज नाही, ती चांगली असणार आहे. सगळं अन्नधान्य आपल्याकडे येतं. पण आता त्याच्यामध्ये 3 प्रकारचे समाज निर्माण झालेत. आपण फार याच्याविषयी बोलायला नको, पण गाडगीळ आणि गुहा, माधव गाडगे यांचा मी मगाशी उल्लेख केला, त्यांचं धिस फिशर्ड लँड नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यात त्यांनी भारताची इकॉलॉजिकल हिस्ट्री लिहिलेली आहे. तर तुम्ही म्हटलास की हे सगळं विस्थापित होणारे लोक आहेत किंवा ते मायग्रेशन आहे ते कसं बायोलॉजिकल टर्ममध्ये, त्यांनी फार चांगलं मांडलं आहे. दुसरं म्हणजे आता काही लोक अशी मांडणी करतात, एक डगलस लार्सन नावाचे कॅनडातले क्लिफचा अभ्यास करणार आहेत, उभे कडे. तर त्या उभ्या कड्यांचा अभ्यास, त्याच्यावरच्या वनस्पती आम्ही आणि आमच्या लॅबमध्ये आघारकरमध्ये हा काम करतो की उभ्या कड्यांवर कुठल्या वनस्पती येतात, त्यांना काय अडचणी येतात. म्हणजे आपण कोकणात जाताना जे कडे असतात ते बघितले, नुसते जाताना बघतो ना, तर ते कड्यांवर कुठल्या वनस्पती वाढतात हे सगळं आहे. तो म्हणतो, डगलस लार्सन म्हणतो, त्यांनी अर्बन क्लिप रेव्होल्युशन नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि तो म्हणतो की ह्या सगळ्या आपण बिल्डिंगा बांधतोय आणि मोठी उभी स्ट्रक्चर तयार करतोय, त्या क्लिफशी जास्त रिझेम्बलिंग आहेत. आणि त्यामुळं आपल्याकडं जो कबुतरांचा त्रास पुण्यात आहे, कारण त्यांना ती हॅबिटेट एकदम सुटेबल आहे. आणि किंवा सरडे आपल्याकडं सरडे नाही, पाली का घरात असतात एवढ्या मोठ्या संख्येत, त्या कारण उभ्या स्ट्रक्चरला ते एकदम व्यवस्थित ॲडॅप्ट झालेले आहेत. काही वनस्पती, आपला एखादा नळ गळणारा असेल किंवा ड्रेनेज पाईप लीक झाला तर तिथं काही फर्न्स वाढतात. सगळी क्लिफची स्पीसीज आहेत. तर वाव, हे किती म्हणजे कळतच नाही, फॅसिनेटिंग म्हणायचं का स्केरी म्हणायचं. तर या सगळ्या अर्बन क्लिफच्या स्पीसीज आहेत त्या आपल्याकडं हळूहळू येत आहेत, सर्वाईव्ह होत आहेत. तर आता कसं बघितलं पाहिजे ह्याच्याकडं, तर या क्लिफच्या स्पीसीज आपल्या सह्याद्रीत आपल्या ज्या काही आहेत, आपण म्हणतो व्हर्टिकल स्पेस आता आपण मॅक्सिमम युटिलाइज केली पाहिजे. तर त्याच्यासाठी कुठल्या स्पीसीज निवडायच्या हे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ॲन्सर्स, मी तुमचा मगाचा प्रश्नाचं थोडक्यात उत्तर की सह्याद्रीचा अभ्यास का गरजेचा आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण म्हणतो की क्लायमेट चेंज होणार आहे, की वातावरणात बदल होणार आहे, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या स्पीसीज टिकून राहतील, कारण हे वनस्पती स्वतः बदल करतातच, पण त्याच्या जोडीनं त्याच्याबरोबर असलेले बॅक्टेरिया, त्याच्याबरोबर असलेले बुरशा, कारण आपण नुसती वनस्पती म्हणतो ना, तसं आता राहिलेलं नाही, त्याच्याबरोबरचे बॅक्टेरियाही बघितले पाहिजेत. किंवा मी सुद्धा ना, आपण बोलतोय ना, त्या आपण तिघं एकमेकाशी बोलत नाही, तर आपण तिघांबरोबर आपल्या पोटातले बॅक्टेरिया जे आपला स्वभाव ठरवणार आहेत, आपला विचार ठरवणार आहेत, असंही लोकांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे आता मी बोलतोय असं म्हणण्यापेक्षा आम्हीही बोलतोय असं म्हणलं पाहिजे. म्हणजे तर ते हे सगळ्या वनस्पती आहेत, त्याच्यावर वाढणारे, त्याच्यामध्ये काही बुरशा असतात, त्याला सिम्बायंट म्हणतात, एंडोफायटिक फंजाय. त्या एंडोफायटिक फंजायचं आमच्याकडे आघारकर संस्थेत काम होतं याच्याविषयी. आणि असं म्हणतात, लोकांनी अभ्यास केलेला की औषध वनस्पती ज्या औषधं निर्माण करतात ती मुळात त्या एंडोफायटिक ऑर्गॅनिझम्स, एंडोफायटिक बॅक्टेरिया असतील, एंडोफायटिक फंजाय असतील, त्यांनी निर्माण केलेली आहेत. तर मग तेच आपण जर ह्याच्यामध्ये वाढवले तबकडीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये, तर मग त्या औषधांसाठी झाडाची तोड करावी लागणार नाही, तुम्ही थेट प्रयोगशाळेतच तुम्हाला औषधं मिळू शकतील. तर ते इंडोसिम्बायंटला पटकन रिअलाईज होतं की वातावरण आसपासचं बदलते, त्या वनस्पतीला त्याच्याबरोबर रिअलाईज होण्याच्या आधी. तर ते स्वतःमध्ये बदल करून घेतात आणि काही माहिती
त्या वनस्पतीकडे पास ऑन करतात की हे असं काहीतरी होतंय. म्हणजे थ्रेट्स आहेत ना, कोण चौकी पहाऱ्यावर बसलेला सैनिक असेल तो ओरडून सांगतो शत्रू सैन्य येतोय, तसं ते सांगतात. आणि मग वनस्पतीमध्ये जे काही केमिस्ट्री बदलत असेल, त्याचं बाकीचं बदलत असेल, तर हे एंडोसिम्बायंट ऑर्गॅनिझमसुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजेत. म्हणजे अशा दृष्टीनंच की होलोबायंट आहे मी म्हटलं तसं ते बघितलं पाहिजे. तर ते महत्त्वाचे स्रोत आहेत. आपल्याला जे काही मी म्हटलं तसं अशा अगणित किल्ल्या आहेत, पडलेल्या आहेत की ज्या आपल्याला ज्याची कुलपं शोधायची. किती भारी उलटे आणि आणि आघारकर मध्ये काय काय काम चालतं, म्हणजे आता तू स्वतः कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो आणि आमची काय? खूप जुनी संस्था आहे, स्वातंत्र्याच्या आधी एस्टॅब्लिश झालेली संस्था आहे. शंकर पुरुषोत्तम आघारकर नावाचे विद्वान होते. हे जर्मनीला PhD करायला गेले आणि ते गेल्या गेल्या पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्यांना ते ब्रिटिश विसावर गेले असल्यामुळे त्यांना पहिलं तुरुंगात टाकलं त्यांनी, कारण हा ब्रिटिश हेर आहे असण्याची शक्यता आहे म्हणून. आणि ते तुरुंगात राहिले काही दिवस आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर PhD पूर्ण केली, पळून आले नाहीत. ती PhD पूर्ण केलं. ते कलकत्ता विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. ते इथं आले आणि त्यांनी पुण्यात त्याचा इतिहास आहे, ती संस्था सुरू केली. आणि जैवविविधता हा महत्त्वाचा विषय आणि जीवशास्त्र रिलेटेड जी कामं असतात ना, ती सगळी जीवशास्त्र रिलेटेड कामं आमच्या संस्थेमध्ये चालतात. वेगवेगळे डिव्हिजन आहेत. मी म्हटलं तसं मी वनस्पतीशास्त्रात काम करतो आणि माझं प्लॅन्ट इकॉलॉजी आणि प्लॅन्ट टॅक्सॉनॉमी, वनस्पतीला नावं दिली पाहिजेत, त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, त्या शास्त्राचा अभ्यास मी करतो. आणि इकॉलॉजी म्हणलं तसं क्लिफ म्हणजे उभे कडे, सडे याच्यावरच्या वनस्पतींचा अभ्यास, की ते त्या काहीशा प्रतिकूल असलेल्या वातावरणात का टिकून राहतात वनस्पती, ते समजून घेतलं तर कदाचित परत उद्याच्या काही प्रश्नांची उत्तर आहेत आपल्याकडं. क्लायमेट चेंजनुसार जर खूप गोष्टी बदलल्या तर ह्या वनस्पती आधीच तयार आहेत जास्ती तापमानात राहायला, तर मग काही त्यांचा उपयोग होऊ शकतो का शेतीमध्ये वगैरे, अशा स्वरूपाचं. अर्थात हे सगळं पुढचा विचार आहे, पण आत्ता ते जे काय आहे ते नोंद करून घेणे. किती सायफाय फिल्म आहे. हो, आणि पुण्यात काम चालतं. मला म्हणजे हे पचायला जरा अवघड आहे. पुण्यात भांडारकर रोडला चालतं. आपण रोज पास करतो तिकडनं, पण आपल्याला माहित नाही आज काय चालतं. सॉरी, BMCC रोडला. हां, तर दुसरा एक म्हणजे ग्रुप आहे डायटम्स, छोटी शेवाळी आहेत. ते आमच्या वनस्पतीशास्त्र विभागातच काम करतं. तुमच्या लक्षात येणार नाही की छोटे म्हणजे मायक्रोस्कोपिक फक्त दिसणारी अशी काचेची घरं असतात ती शेवाळी म्हणजे, आणि त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिझम असतो आणि तो ऑर्गॅनिझम मरून गेला तरी ते काचेचं घर त्याच्यावरची नक्षी तशीच टिकून राहते, लक्षावधी वर्ष टिकून राहते. त्यामुळे लक्षावधी वर्षापूर्वी कुठला सजीव होता, कुठले काय प्रकारचं वातावरण होतं हे तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं. बापरे. तर त्या डायटम्सचा अभ्यास आमच्याकडे होतो. त्यानंतर हे फायलोजेनिम नावाचं एक वंशावळ मी काय सांगितलं ना, हा याचा भाऊ, तो त्याचा भाऊ, ह्या त्याचा चुलत भाऊ, असे वनस्पतींमध्ये काही एकमेकांचे संबंध आहेत का, त्याचं DNA वाचून, तर DNA सेट जो कोड आहे तो वाचायचा आणि त्याचं फॅमिली हिस्ट्री सांगायची. म्हणजे पूर्वी कसं तुम्ही नाव सांगा म्हणायचं, आता आधार कार्ड दाखवा म्हणतात ना, तसं DNA वाचायचं की नाव विचारायचंच नाही, तर तो DNA वाचून तुम्ही त्याचे वंशावळ सांगता येते, तो कसा उत्क्रांत झाला, कुठल्या काळात कसा टिकून राहिला, हे सगळं करता येतं. अशा स्वरूपाचा अभ्यास होतो. त्यानंतर आमच्याकडं पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे खूप जुने सगळे वनस्पतींचे फॉसिल्सचा एक मोठा संग्रह आघारकरमध्ये आहे. त्याच्यामध्ये कसं बदलत गेलं इथली जिओलॉजी हे सांगणारे फॉसिल्स आहेत. त्यानंतर आमच्याकडे त्याच्या जोडीनं बायोप्रॉस्पेक्टिंग, जो खरंच वेगळा विषय, की मी म्हटलं तसं रेणू शोधले पाहिजेत मोलाचे. ते वेस्पा मँडेरिनामधून कसा महत्त्वाचा गोष्ट सापडली, तशा आसपासच्या ह्याच्यामधून काही मिळतं आहे का असं शोधणारं एक बायोप्रॉस्पेक्टिंग नावाचं डिपार्टमेंट आहे. मायक्रोब्ज म्हणजे संस्थेचा एक मोठा रिसर्च एरिया म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे, आणि अभ्यास करण्याबरोबर त्याचा बायोफ्युएलसाठी कसा वापर करता येईल, की त्याच्यातून ऊर्जा कशी मिळू शकते. मिथेन तयार करणारे बॅक्टेरिया किंवा एक्स्ट्रीम टेम्परेचरला वाढणारे बॅक्टेरिया असतील, की थेट ज्वालामुखीतच काही बॅक्टेरिया वाढतात, आपल्याला वाटतं इथं ज्वालामुखी, इथं काय जीवन आहे, तर तिथं वाढणारे बॅक्टेरिया, तर एक्स्ट्रीमोफिलिक. मगाशी म्हटलं तसं अशी परिस्थिती उद्या येऊ शकेल की खूप टेम्परेचर वाढलं तर काय वाढू शकेल याची उत्तरं आपल्याकडे आत्ता निर्माण होऊ शकतील. अशा स्वरूपाचं काम चालतं. त्यानंतर हे जे उत्तर भारतामध्ये हे सगळं गव्हाचं जाळतात ना, त्यामुळे दिल्लीला सगळं हे होतं, तर ते जाळण्यापेक्षा असं बॅक्टेरियल एक कन्सॉर्शियम कल्चर तयार करायचं आणि त्याच्यावर स्प्रे करायचं की ते डिग्रेडच होईल पटकन, हे जाळावं लागणार नाही. अशा स्वरूपाचे काही त्याच्यामध्ये प्रयत्न चाललेले आहेत. आणखीन फंजायचं आमच्याकडं डिपार्टमेंट आहे, बुरशीचा अभ्यास होतो. मी एंडोफाईटचा माशी उल्लेख केला, त्याच्यामधल्या बुरशांचा. लायकेन नावाचा एक वेगळा सजीव आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि अल्गी आणि फंजाय, शेवाळं आणि बुरशी यांचं सहजीवन आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये बुरशी जी असते ती पाणी वगैरे शोषून देते आणि प्रोटेक्शन करते अल्गीचं, आणि बदल्यात अल्गी त्याला अन्न तयार करून, अल्गीमध्ये क्लोरोफिल असतं, अन्न तयार करून त्याचं पोषण करते. अशा स्वरूपाचं असोसिएशन आहे. तर ती लायकेन जी असतात ते आपण जे मसाल्यात दगडफूल खातो ना, ते एक प्रकारचे लायकेनच आहे. त्यानंतर ती दगडफुलं पोल्युटेड वातावरणात वाढत नाहीत, त्यामुळं कारण सल्फर डायऑक्साईड वगैरे हवेत असेल तर लायकेन्स वाढणार नाहीत. मग नॉन पोल्युटेड एन्व्हायरमेंटची इंडिकेटर आहेत. मग नेमकं तुम्हाला त्याचाही अभ्यास केल्याने काही गोष्टी उजेडात येऊ शकतील. अशा स्वरूपाचं काही काम चालतं आमच्याकडे. डेव्हलपमेंटल बायोलॉजी आता हा जैवविद्येशी संबंधितच आहे, पण ड्रॉसोफिला, हायड्रा आणि झेब्राफिश या 3वर मॉडेल सिस्टीम म्हणून त्याच्यामध्ये काम चालतं. एक नॅनो बायोसायन्स म्हणून डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये हे नॅनो तंत्रज्ञान आता आपला सगळा परवलीचा विषय गेले काही वर्ष, त्याच्यामध्ये औषधांमध्ये वापर करता येईल का, ॲग्रिकल्चरमध्ये वापर करता येईल का, अशा स्वरूपाचं संशोधन तिथं चालतं. असे बरेच सारे विभाग आगारकरमध्ये कार्यरत आहेत. वाव, किती फॅसिनेटिंग आहे. मला शाळेत असताना आमच्याकडे उसावरती मावा पडला होता आणि मावा कसा टॅकल करायचा त्यासाठी तिथे अँटी काहीतरी फंजी डेव्हलप करायचं चाललं होतं आणि ते आलं तर मला हे ऐकलेलं आठवत आहे. हे आता समोर दिसतंय, ते खूपच फॅसिनेटिंग. 3 महत्त्वाची पिकं, म्हणजे आपण खरं तर हा विषय वेगळा बोलला गेला पाहिजे. 3 महत्त्वाच्या पिकांवर आमच्याकडं संशोधन चालतं. सोयाबीन, ग्रेप्स आणि व्हीट. गव्हाचं, सोयाबीनचं आणि द्राक्षांचं. आणि आमचं बारामतीला एक फार्म आहे मोठं. आणि जिथं या पिकांवरचं ॲक्च्युली संशोधन चालतं की नव्या जाती तयार करणे. आपल्या वातावरणात कसं वातावरण सारखं बदलतंय ना, रोग किडीसुद्धा एकमेकांसारख्या तयार होत आहेत की त्या ह्याला, म्हणून नवीन वातावरणात वाढली उष्णता, ड्रॉट वाढला आहे, तर त्याला टिकू शकतील अशा गव्हाच्या जाती तयार करणे. महाराष्ट्रात खूप सारं सोयाबीन जे लागवड केलं जातं ते आमच्याच आगारकरच्या व्हरायटीज आहेत. ग्रेप्सच्या काही आहेत, तर तोही संशोधनाचा एक आमच्या भाग आहे. प्रॉपर सायफाय फीलवाला फिल्मवाला फील आहे. तर आम्ही तर फुल वेडे झालो आहे हे सगळी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तुम्हाला आणखीन असे सायन्स पॉडकास्ट ऐकायचे असतील वेगवेगळे विषय घेऊन, आत्ता आम्ही खरं तर खूपच काय म्हणतो व्यापक विषय घेतला बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्याबद्दल गप्पा मारल्यात. पण आणखीन काही छोटे छोटे एक स्पेसिफिक विषय घेऊन त्याच्याबद्दल जर आम्ही गप्पा मारायला हवे असतील तर प्लीज सांगा आम्हाला दोघांना. तर फारच मजा आली आहे आज, कारण जेन्युनली मग अशी शार्दूल म्हटलं तसा की असे लोकच नाही आहेत किंवा अशा जागाच नाही जिथे आपल्याला जाऊन सायन्सविषयी गप्पा मारता येतील, त्यांना काहीतरी विचारता येईल. म्हणजे मला नाही वाटत मी सायन्सचं पुस्तक बंद केल्यानंतर 9वी-10वी नंतर मी या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्सही कोणासोबत केलेत. म्हणजे जे काही ऑनलाईन बघतो किंवा फार तर कोरावरचे प्रश्न वाचा, याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे मी गेलेलोच नाही आहे. तर डेफिनेटली अमुक-तमुकवरती सायन्स बेस्ड पॉडकास्ट शो करायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं डेफिनेटली सांगा. आणि थँक्यू सो मच वंदर दादा, तू आलास आणि फार मजा आली गप्पा मारायला.